आदरणीय सन्माननीय दीपकदादा शेलार साहेबांचं माथाडीवरून आल्यान त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करतोय। स्वागत आहे, स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आपण आलेत या स्पर्धेची शोभा आपण वाढवली। दीपक शेलार साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये दीपक शेलार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान भारतीय संस्कृती गेस्ट इज आवर गॉड असं म्हटलं जातं। त्यानंतर सोमनाथदादा पाटील नागाव यांचा देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती या स्पर्धेचे अविभाज्य घटक आदरणीय सन्माननीय संजयदादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी करतोय। स्वागत नवे आहे जीवाला तुमच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा। त्यानंतर आपण आमचे शुभम भाऊ शेलार या ठिकाणी आलेत। शुभम भाऊ आपण देखील या, आपले देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। त्यानंतर आदरणीय सन्माननीय याच गावचे ग्रामस्थ अशोक वावेकर साहेब देखील या ठिकाणी आहेत। अशोक वावेकर साहेब आपण देखील या ठिकाणी यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मॅच अंतिम टप्प्यात आहे तर इट्स ओ टू योगेश मडवी सर। थँक्यू। नक्कीच सामना आपण पाहतो 11 बॉल मध्ये आता पाहिजेत 20 धावा। दोन्ही संघ ताकदवर मैदानाच्या आतमध्ये। राकेश साठी हा चेंडू प्रहार केलाय, ताकदीचा प्रचंड उपयोग आणि बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर। यस इज दॅट इज अ मॅसिव्ह। राकेश पाडीच्या बॅट मधून षटकार। प्रेक्षक कमालनीय जेल घेतलेला या ठिकाणी खेळाडू वर्गासाठी नक्कीच नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहतो प्रेक्षक कमानीचा झेल या ठिकाणी घेतलेला आमच्या डॉली याच्या माध्यमातून त्या आमच्या रसिकाला किंवा खेळाडू रसिक असेल त्याला देखील या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा केलेलं आहे। आयबा जेल साठी प्रेक्षकांना 500 रुपयाचं प्राइस डॉली किशोरदादा पोरजी यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। राकेशनं ठोकलेला षटकार संजीवनीचं काम करेल आणि पुन्हा बॉलला हवेत 20 फलंदाज बाद। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी। राकेशनं षटकार ठोकला, त्याला माघारी परतवलाय। मॅच मध्ये ट्विस्ट म्हटलं जातं ना कि कोई लाड प्यार नहीं, रास्ते धमकाने पड़ते हैं मंजिल से जुड़ने के लिए, सिर्फ छलांग लगाने से कुछ नहीं होता दोस्तों। विष्णू बुवा पोरजी या ठिकाणी आलेले आहेत आणि बलिराम घर साहेब देखील या ठिकाणी आले। त्यांना मी मंचकावरती येण्याची आम्ही नक्कीच कृपया करतो। आपण यावं मंचकावरती, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि या ठिकाणी प्रेक्षक कमालीचा झेल पकडलाय खेळाडू खिलकाळी संघाचा सुयोग साठी 500 रुपये आहेत। नक्कीच संजय दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांना देतोय 500 रुपयाचं गिफ्ट हॅम्पर्स। आयबा झेल प्रेक्षक वर्ग इथे मात्र मॅच मध्ये ट्विस्ट, तर हाच क्रिकेटचा खेळ आहे। क्रिकेटच्या खेळानं खरं तर वेड लावले संपूर्ण क्रीडा रसिकांना। तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो दिल्ली पासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आज इथे दानसर नगरीमध्ये पाहायला मिळतोय। एकीकडे सामना आपण पाहतोय स्पायनलचा, येणारे 9 चेंडू आणि आता 14 धावीची गरज। लीडिंग एज विकेट मिळाली अजून एक। राकेश बाद झाल्यानंतर आता प्रेम पाटील देखील मैदानाच्या माघारी परतलाय। मॅच मध्ये ट्विस्ट, खरं तर हा सामना पुन्हा एकदा पलटवार होतोय। असं तर म्हटलं जातं की कभी कभी कुछ जीतने के लिए हारना पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। बाजीगर कोण ठरेल स्पर्धेमध्ये, कोण चॅम्पियनशिप पटकावेल आणि कोण या स्पर्धेतला रनर अप संघ राहील, याचं उत्तर म्हणजे येणारे चेंडू राहिलेत 8 आणि आता 14 धावीची गरज आहे। विकेट हॅट्रिक साठी देखील संजय दादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून भरपूर मोठी प्रचंड राशी या ठिकाणी आहेत। मग षटकार असो किंवा विकेट हॅट्रिक असो, नक्कीच मनोबल वाढवण्यासाठी आदरणीय सन्माननीय संजय दादा म्हात्रे साहेबांची एटीएम बँक या ठिकाणी खुली आहे। यस, त्यांचे स्पर्धा त्यांचंच हे आयोजन आहे। सर्व काही दादांनी गेली 5 दिवस सातत्याने व्यासपीठावरून पाहिलंय। क्लीन बॉल्ड, विकेटची हॅट्रिक फायनल मॅच मध्ये। गोलंदाज आहे शिवम गोंधली आणि आमचे सन्माननीय या स्पर्धेचे लाडके आयोजक संजय दादा म्हात्रे यांच्या वतीनं आणि सतीश दादा म्हात्रे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं रोख प्राइज या गोलंदाजाला। झुकली की काय आणि आता डॉली पोर्जियनचं आगमन झालेलं आहे।
त्यांच्या नावानं आपण पाहिले खरं तर एक लकी ड्रॉ जी सायकल आहे ती आम्ही देणार आहोत आणि खरं तर त्यांच्या नावानं ऐबाजेलला 500 रुपये. मॅच मध्ये ट्विस्ट, राकेशनं षटकार टोकला, सामना टीमच्या बाजूने नागावच्या बाजूने आला, परंतु विकेट हॅट्रिक इकडे शिवम गोंधलीनं घेतली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, 7 चेंडू आणि आता 14 धाबीची गरज है. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत है जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. हे सांगतोय मैदानाच्या आतमध्ये शिवम गोंधली. त्यानं विकेटची हॅट्रिक घेतली आहे आणि आता शेवटचा अंतिम चेंडू, चांगला चेंडू समोर कट केला. या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतात. एक धाव तर पूर्ण केली. डबलचा प्रयत्न काय होणार, अशा प्रकारची धाव दिली जात नसते कदाचित हे सांगतायत आमचे पंच आणि एकच धाव मिळाली शेवटच्या बॉलवरती आणि आता एक षटक 6 बॉल 13 धाबीची गरज. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. धन्यवाद. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान आणखीन एक घेणार आहोत. बलिराम दादा गरज साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान घेतो. बलिराम दादा आपण देखील यावं. आपलं देखील शुभ सन्मान. आमच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त मेहनत घेतली. 5 दिवस त्यांचे न थकता न थांबता मेहनत या ठिकाणी पाहिली. मोहनदादा पोरजी यांच्या शुभ